संत शिरोमणी देव मामलेदार महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये खऱ्या अर्थानं आजचा सोनियाचा दिवस आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज आपण या ठिकाणी बघत आहोत की हे शहर परिवर्तनाकडे निघालेलं आहे। हे राजकीय व्यासपीठ नाही। मगाशी मंगेश बऱ्यापैकी बोलून गेला, पण मी एवढं नक्की सांगेन, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। आज या दिवाळी सणाच्या निमित्तानं कोठावदे परिवाराकडून अर्थात श्रीधर तात्या यांच्या सामाजिक कार्यातून आणि त्यांनी केलेल्या संस्कारातून रुपालीताई कोठावदे ज्या भविष्यात ह्या सटाणा शहराचं नगराध्यक्षपद भूषवतील अशी ही परिस्थिती आज तयार झालेली आहे। आपण बघत आहात की पावसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्जना केल्यानंतर सुद्धा अवघ्या काही मिनिटांमध्ये एवढा जनसमुदाय स्वतःहून या ठिकाणी आलेला आहे। त्या समुदायाला आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रेरणा दिली गेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं लाचन दिलं गेलं नाही, मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। आणि एक गोष्ट नक्की आहे, वाणी ऐसी बोलिए कोई न बोले झूठ, वाणी ऐसी बोलिए कोई न बोले झूठ, और जगह ऐसी बैठिए कोई न बोले उठ। अर्थात आपण असं बोललं पाहिजे की कोणी आपल्याला म्हटलं नाही पाहिजे की तू खोटं बोलत आहेस, आणि अशा ठिकाणी बसलं पाहिजे की आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे की चल उठ इथून। तर मी एवढंच सांगेन की अजून बरंच काही आहे जे येत्या काही दिवसामध्ये जनतेसमोर येईल, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पुन्हा एकदा रुपालीताईंना आपण शुभेच्छा देऊयात। आणि कोठावदे परिवारानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी सादर केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे कोठावदे परिवारातला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि जाता जाता एवढंच सांगेन की कितीही काही होईल, पण एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळेल, कारण हा पक्ष कोणाची जागीरदारी नाही, कोणी या पक्षाचा मालक नाही, शेवटी जनता ठरवते। आणि भारतीय जनता पार्टी केडर बेस पार्टी असल्यामुळे मला विश्वास आहे, कारण मी वयाच्या 25व्या वर्षापासून या पक्षामध्ये कार्य करत आहे आणि या ठिकाणी जो खरा निष्ठावंत असतो त्यालाच पार्टी न्याय देते। आणि या ठिकाणी रुपालीताईंनाच भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळेल अशी या ठिकाणी मी ठाम विश्वास व्यक्त करतो। आणि देव मामलेदार महाराज यशवंतराव महाराज यांच्याकडे प्रार्थना करतो की या रखडलेल्या कामकाजाला जर खरंच चालना द्यायची असेल तर त्या ठिकाणी रुपालीताईंसारखा चेहरा असणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी या मी व्यक्त केलेल्या भविष्यवाणीला मी काही देवपुत्र नाही, मी काही ऋषीपुत्र नाही, पण माझी वाणी तंतोतंत खरी ठरेल याला कारण फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आहे। आणि मी पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो की भारतीय जनता पार्टीचं तिकीट रुपालीताईंनाच भेटेल। आपण सगळ्यांनी आज जशी आपल्याला साथ दिली अशी साथ पुढे भविष्यातही द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। धन्यवाद सर। यानंतर रोहितजी थर्टे आपलं मनोगत व्यक्त करतील। रोहितजी, आणि त्यानंतर साहेबरावजी सोनवणे यांना विनंती असेल आपण कृपया